नमस्कार भक्तांनो, आज आपण आई येडेश्वरी देवीबद्दल काही माहिती सांगणार आहोत. आई येडेश्वरीची संपूर्ण माहिती. स्थान आणि मंदिर. आई येडेश्वरी देवीची प्राचीन मंदिर धाराशिव जिल्ह्यातील कालंब तालुक्यात वडापुरी येडेश्वरी गावात आहे. या देवीचे मंदिर सुमारे 1000 वर्षांहून जुने असल्याचे मानले जाते. आई येडेश्वरीचे रूप. येडेश्वरी देवीचे रूप हे रौद्र आणि सौम्य अशा दोन्ही स्वरूपात प्रकट झालेले आहे. ती मातृस्वरूप, शक्ती स्वरूप आहे. तिच्या मूर्तीला चांदीचे मुखवटे, काजळ व टिकली लावलेली असते. येडा म्हणजे रागीट, रौद्र असा अर्थ घेतला जातो, म्हणून तिला येडेश्वरी म्हणतात. पौराणिक कथा व इतिहास. काही पौराणिक कथांनुसार असे मानले जाते की महालक्ष्मी आणि भवानीच्या अवतारांपैकी एक अवतार म्हणजे आई येडेश्वरी. तिने अनेक राक्षसांचा संहार केला. विशेषतः कष्टदायक शक्तींना नष्ट करण्यासाठी ती प्रकट झाली होती. काही कथा सांगतात की ती महादेवांच्या आज्ञेने पृथ्वीवर उतरली आणि त्रासदायक राक्षसांचा नाश केला. आई येडेश्वरीची भक्ती आणि चमत्कार खूप मोठे असतात. येडेश्वरी देवीला भक्त मनोभावनाने नवस करतात आणि नवस पूर्ण झाल्यावर पोळ्याच्या दिवशी किंवा नवरात्री यात्रा काढतात. आई अनेक भक्तांचे रोग, दुःख, संकट दूर करते असे श्रद्धाळू सांगतात. आई येडेश्वरीची यात्रा आणि सण. चैत्र नवरात्र, आश्विन नवरात्र आणि पोळा हे मुख्य सण इथे साजरा केला जातो. या काळात हजारो भाविक माळ घेऊन चालत मंदिरात येतात. यात्रा काळात देवीच्या पालखीची मिरवणूक, भजन, कीर्तन, जत्रा यासारखे कार्यक्रम होतात. येडेश्वरी देवीचं सांस्कृतिक महत्त्व. येडेश्वरी देवी मराठवाड्यातील लोकांची कुलस्वामिनी आहे. अनेक समाजांची कुलदैवत म्हणून तिची पूजा केली जाते. विशेषतः माळी, धनगर, मराठा, वाणी समाज ह्या अनेक समाजातील लोक तिला मानतात. देवीची उपासना. भक्त रोज सकाळी देवीला कुंकू, हळद, फुलं, नारळ, अगरबत्ती अर्पण करतात. ओम श्री येडेश्वरी माते नमः असा जप केला जातो. सर्व भक्तांना मी एवढंच सांगायचा प्रयत्न करते की आई येडेश्वरी मातेचा महिमा शब्दात सांगणं अशक्य आहे. ती फक्त अनुभवायची असते, मनोभावे भजायची असते. मनाला शांती, शरीराला बळ आणि जीवनाला दिशा देणारी आमची मायबाप देवी म्हणजे येडेश्वरी माय. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर आई येडेश्वरीची कृपा सदैव राहो.